नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऊसाला पावसाळी बेसल डोस कोणता द्यायला पाहिजे याबद्दल मित्रांनो आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. साधारणपणे 4-5-6 महिन्याचा ऊस जर असेल तर त्याला पावसाळी डोस देणं खूप गरजेचं आहे, तो म्हणजे भेसळ डोस. आणि ज्यामुळे ह्या डोसमुळे मित्रांनो ऊसाची जाडी, उंची, कांड्यांतील अंतर आणि वजन वाढेल. तर मित्रांनो हा पावसाळ्यातील डोस खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये डोसचे अचूक प्रमाण किती, म्हणजे प्रति एकर किती द्यायला पाहिजे, खते मिक्स करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, ऊस वाढ आणि हिरवेपणा टिकण्यासाठी कोणत्या अ, घटकांचा वापर करायला पाहिजे, डी-ए-पी, हे असे खतं आहेत, हे कशा प्रमाणात वापरायला पाहिजे, ह्या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि नवीन असेल तर मित्रांनो आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुमचा खोडव्याचा ऊस असो किंवा सुरूचा ऊस असू द्या, ऊसाचा महत्त्वाचा टप्पा जर म्हटलं तर मित्रांनो, ऊस 5 ते 6 महिन्याचा, 5-6 महिन्याचा असताना, 4-5 महिन्याचा असताना, झाल्या असताना या टप्प्यावर जर आपण योग्य पावसाळी भेसळ डोस जर दिला, तर ऊसाची जाडी, वजन आणि 2 कांड्यांमध्ये अंतर हे निश्चित वाढतं मित्रांनो. आणि आम्ही तो डोस दिलेला आहे. तर तो कशा पद्धतीने द्यायचा मित्रांनो, पावसाळा सुरुवात झालेली आहे आणि आता पिकाला नत्र, सल्फर, पोटॅशची जास्त गरज आहे. फॉस्फरसचं प्रमाण आता कमी करायचं आहे. एका एकरासाठी आपण हे खताचं नियोजन मित्रांनो पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे, आता खत कशा पद्धतीने द्यायचं आणि 1 एकरासाठी मित्रांनो हे प्रमाण आहे बघा. तर पहिलं मिश्रण आहे मित्रांनो, हे 3 घटक आहेत. ते 3 घटक मित्रांनो आपल्याला एकत्रित मिक्स करायचे आहे. ते म्हणजे अमोनियम सल्फेटच्या 2 बॅगा. तर मित्रांनो हे अमोनियम सल्फेट हे दाणेदार आहे आणि हे 2 बॅगा आपल्याला पिकाला काळोखी आणि पावसाळ्यात वाढीसाठी याची खूप मदत होणार आहे मित्रांनो. म्हणून हे 2 बॅगा त्याच्या घ्यायच्या आहेत. आणि म्युरेट ऑफ पोटॅश मित्रांनो याची 1 बॅग घ्यायची आहे. तर हे काय काम करतं बघा, ऊसाला जाडी आणि वजन मिळवून देण्यासाठी मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे एक खत घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. हे 25 किलो घ्यायचं आहे एकरासाठी. तर हे मॅग्नेशियम सल्फेटचं काय कार्य आहे मित्रांनो बघा, ऊसाला हिरवेपणा टिकून राहण्यासाठी याचं खूप महत्त्वाचं कार्य असतं. म्हणून मित्रांनो हे खत घ्यायचं आहे आपल्याला. हे तिन्ही खतांचं प्रमाण अचूक घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला हे झालं पहिलं मिश्रण. त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरं मिश्रण घ्यायचं आहे. त्यासाठी मित्रांनो डी-ए-पी 12-32-16 किंवा मग 24-24-0 यापैकी कोणताही एकच बॅग घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला. आणि अशा पद्धतीनं हे दुसरे मिश्रण आपल्याला करायचं आहे. आणि मग मित्रांनो फॉस्फरस आणि सल्फरयुक्त मिश्रण हे कधीही एकत्र करायचं नाही मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. फॉस्फर खत आणि सल्फरयुक्त मिश्रण हे कधीही एकत्र मिक्स करू नका, कारण ते एकमेकांचे विरोधक आहेत. त्याच्यामुळे हे जर खत आपण मित्रांनो आपल्याला एकत्र करून जर मारलं तर त्याचा ऊसावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून हे डोस मित्रांनो स्वतंत्रपणे द्यायचे आहे, वेगळे-वेगळे द्यायचे आहे. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, शेतात खत टाकत असताना किंवा हे खत टाकण्यापूर्वी शेतात आपल्या ओलावा चांगला असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर पावसाचा जर हे नसेल, तर अगोदर हलके पाणी द्यायचं. पाणी समजा फारच वाळलेला ऊस असेल, तर अगोदर हलके पाणी द्या मित्रांनो आणि मगच या खताचा आपण डोस देऊ शकता. तर मित्रांनो, हे पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर हे खत जर नियोजन आपण जर आपल्या ऊसासाठी जर केलं,
तर तुम्हाला सांगतो ऊसाची जाडी, वजन, कांड्यांची संख्या, कांड्यांची जाडी वाढण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होणार आहे. दुसरी गोष्ट, जी ऊसाची मुळी आहे, ही मुळी मित्रांनो चांगल्या प्रकारे चालते आणि ऊसाची जर मुळी जर चांगली जर चालली, तर मित्रांनो ऊस चांगला जोमाने वाढू शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो पावसाळ्यापूर्वी हे बेसल डोस देणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ऊस जर मित्रांनो जास्त वाढलेला असेल, तर मित्रांनो पावसाळ्याच्या वाऱ्याच्या याने ऊस पडण्याची शक्यताही फार असते. त्याच्यामुळं आपण 3-3, 4-4 सऱ्यांच्या वरती, 5-5 सऱ्यांच्या वरती जर आपण कड दाबले, तर मित्रांनो कट जर दाबले, तर आपला ऊस मित्रांनो वाऱ्याने पडणार नाही. त्याच्यामुळे 3-4 सळ्या मिळून तुम्ही तो कट दाबू शकता. तर तो कट कसा दाबायचा मित्रांनो, 4 सऱ्या मिळून समजा इकडच्या चौथ्या सरीचा, अ, चौथ्या सरीनी जायचं, त्याचा आपल्याला ह्या बाजूला दाबायचा आहे आणि त्या सरीचा ज्या बाजूला ही सरी दाबली त्या बाजूने त्या सरीचा दाबायचा आहे. म्हणजे बरोबर इकडून आणि तिकडून आपण जशी तिरकोनी काठी उभी करतो, तशा पद्धतीनं हा ऊस दाबायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला ऊस पडणार नाही. तर अशा पद्धतीनं जर आपण हा पावसाळी बेसल डोस दिला, तर मित्रांनो तुमचा ऊस जाडी खूप चांगल्या प्रकारचे वाढू शकते. बघू शकता मित्रांनो, समोर आपणाला दिसत असेल हा 265 ऊस आहे आणि जवळपास एका ऊसाला मित्रांनो 25 ते 20 ते 25 ऊस अगदी एक 9-10 कांड्यापर्यंत गेलेले आहेत. बघू शकता खूप सुंदर अशी ऊसाची जाडी झालेली आहे. केवळ मित्रांनो ह्या योग्य खतांच्या ढोसमुळे हे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्या ऊसाला ढोस देऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, खत नियोजन हे ऊसासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे खत नियोजन करून तुम्ही तुमच्या ऊसाचे वजन आणि उत्पादकता नक्कीच वाढवू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मित्रांनो, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही शंका असतील तर विचारा आणि नक्कीच मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपला ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला जोडून राहा, जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळतील. तर खूप खूप धन्यवाद आणि नक्की एक कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढील व्हिडिओ आपल्याला कशा संदर्भातच्या माहितीचा हवा आहे ते सुद्धा मित्रांनो आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय भारत.